किरण, असं इथे का निघून आलास? काय नाही ग. काय झालंय? कोणाचा फोन होता? एनिथिंग सिरियस? नाही, तसं नाहीये काही. किरण, कुणापासून लपवतोस तू? काय झालंय ते स्पष्टपणे सांग ना. आईचा फोन आला होता. जान्हवी सिरियस आहे. जान्हवी? प्लीज मला काही प्रश्न विचारू नकोस, कारण मलाही तेवढाच धक्का बसलाय जेवढा तुला. भूतकाळातली नाती भविष्यात गळफास होऊन बसतात. अरे पण एवढं काय झालंय? काहीतरी प्रॉब्लेम असल्याशिवाय कोण कशाला उगीचच त्रास देईल? ही सगळी लॉजिक्स मलाही पटतात ग, पण मी अस्वस्थ झालोय. असं वाटतंय की खूप मोठं वादळ येणार आहे. किरण, उगीचच बाऊ करू नकोस. जा, बघ जाऊन तिकडे. तुला पटलं तर तिला मदत कर, नाहीतर उलट्या पावली परत ये. सो सिंपल ना. मला नाही वाटत हे इतकं सोपं सरळ असेल म्हणून. किरण, मला एक सांग, जान्हवीने आजपर्यंत तुला कधी फोन केला? डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली तुला कॉन्टॅक्ट करण्याचा तिने कधी प्रयत्न केला? आजही तिने फोन नाही केला, तुझ्या आईने फोन केला. हे बघ, तिला जर तुला त्रास द्यायचा असता तर ती काय वाटेल ते करू शकली असती, पण तिने तसं कधीही केलेलं नाही. काय म्हणणं आहे तुझं? काय करू मी? हे बघ, मला असं वाटतं तू आत्ता तरी जान्हवीचा विषय डोक्यातनं काढून टाक. आपल्याकडे बाहेर माणसं आलेत, जा त्यांच्यात सामील हो, मस्त एन्जॉय कर. ते गेल्यानंतर आपण शांतपणे सविस्तरपणे ह्याच्यावर विचार करू आणि मग काय तो निर्णय घेऊ. निर्णय काय घ्यायचा आहे? मी अजिबात जाणार नाही. काय वाटेल ते कारण असू दे. किरण, आपल्यासारख्या लोकांनी असं वागून कसं चालेल? आधीच घाबरून कोणाच्या हाकेला ओ द्यायची नाही हे मला नाही पटत आहे. अर्थात शेवटी निर्णय तुझा आहे. बरं, बघतो, विचार करतो जरा. तू नंतर विचार कर. आधी लोक बाहेर आले तिथे चल. चल किरण, चल. काय रे, अजूनही तोच विचार करतोयस? नुसता विचार करून काय होणार आहे? मग काय करू? सरळ उठ आणि गावाला जा. जावंसं वाटतच नाही. किरण, 7 वर्ष झाली आपल्या लग्नाला. त्याच्या आधी तू इथे आलास, तेव्हापासून तू तुझ्या आई वडिलांशी बोललेला नाहीयेस. त्यांनी मला कधी समजून घेण्याचा प्रयत्न पण नाही केला. आणि जान्हवीचं काय? तिने तर तुला समजून घेतलं, कसलाही विरोध केला नाही. तुझी स्वप्न साकार होऊ दिली. त्या स्वप्नात तिला कुठेही स्थान असणार नाही याची पूर्ण कल्पना असताना सुद्धा. जान्हवीचं मोठेपण मला मान्यच आहे नीतू. जेव्हा मी तिला डिवोर्स पेपर्स पाठवले तेव्हा तिनं काहीही न विचारता त्यावर सह्या केल्या. का, कशासाठी, तिचं काय चुकलं किंवा मी कसा गुन्हेगार आहे असं काय नाही. हो ना, मग आज तिला तुझी गरज आहे, ती दुःखात आहे. अशा वेळेस तू तिला जाऊन भेटून यायला नकोस? हे बघ किरण, शेवटी निर्णय तुझा आहे, पण मला असं वाटतं की तू एकदा जाऊन तिला बघून यावंस, नाहीतर आयुष्यभर स्वतःला दोष देत बसावं लागेल. नीता, मला खरं सांग, जर मी जान्हवीला भेटायला गेलो
तर तू दुखावली जाणार नाहीस ना? किरण, मला कोणतीही इन्सिक्युरिटी नाहीये. जान्हवी तुझी पहिली बायको होती. तिच्याशी लग्न ही एक तडजोड होती आणि त्यानंतर तू तिच्यापासून दूर झालास. हा सगळा भूतकाळ झाला. पण आज तू माझा आहेस आणि मी तुझी आहे आणि मला हे पूर्णपणे माहिती आहे. त्यामुळे प्लीज माझी काळजी करू नकोस. मी काय म्हणेन किंवा मला काय वाटेल असा विचार करून तू चुकीचा निर्णय घेतलास ना, तर त्याचा त्रास मात्र तुला होईल आणि पर्यायाने मला. पण मला नाही वाटत मी जाईन असं. म्हणजे मला आतून जावंसं वाटतच नाहीये का? बघ, तुला जे योग्य वाटेल तेच कर. पण एक लक्षात ठेव, आय एम विथ यू. आय नो. बाय द वे, तुला एक गोष्ट सांगायची राहूनच गेली. आज माझ्या आयुष्यातला सगळ्यात सुंदर दिवस होता. आय लव्ह यू नीता. लव्ह यू. मी स्वस्त बसणार नाहीये, लक्षात ठेव. नीता, हा, मी चाललोय. अरे 2 मिनिटं थांब ना, माझं पण आटपलंय. आपण एकत्रच निघू. मी ऑफिसला नाही जात आहे. का? एनिथिंग रॉंग? ऑलमोस्ट एव्हरीथिंग. मी घरी चाललोय, म्हणजे गावी. आर यू ऑल राईट? म्हणजे कालपर्यंत तू म्हणत होतास की आय डोंट केअर, मग अचानक हे आज असं? हं? नीता, इथं राहून विचार करत बसणं, डोक्याला त्रास करून घेणं कंटाळा आलाय मला. असं वाटतं एकदाचा तिकडे जाऊन सोक्ष लावलेला बरा. आय वॉन्ट टू क्लोज दिस चॅप्टर वन्स अँड फॉर ऑल. ओके ओके, बट आय नीड यू राईट नाव. आपल्याला डॉक्टरकडे जायचंय. डॉक्टरकडे का? मला असं वाटतं योग्य वेळ आले. म्हणजे वी नीड टू फाइंड आउट, मे बी सम गुड न्यूज इज वेटिंग फॉर अस. तू लहान आहेस का आता नीता? या अगोदर किती वेळा एक्साइट होता आपण डॉक्टरकडे गेलोय, काय निघालं? काहीही नाही. बस आपलं 2-4 दिवस मागे पुढे झालं तर लगेच तू उगीच का चिडचिड करतोयस आणि माझ्यावर का राग करतोयस? मी तुला फक्त इतकंच म्हणते की आधी आपण क्लिनिकवर जाऊ आणि मग तू जा ना, तुला जायचं जिथे. आधी क्लिनिकवर जाऊ काय? आर यू मॅड? क्लिनिक घराच्या जवळ आहे का? अगं अर्ध्या मुंबईचा ट्रॅफिक फेस करावा लागेल. आधी क्लिनिकवर जाऊ. आणि मला सांग, डॉक्टर म्हणजे कोण? निनादच ना आपला. जा ना एकटी त्याच्याकडे. तो कोणी परका आहे का? प्रश्न परका किंवा आपल्या असण्याचं नाहीये किरण. तू माझ्या सोबत असावास एवढंच मला वाटतंय. मॉन नीता, काय वेड्यासारखं चालवलंस तू? हे बघ, आता माझ्या डोक्यात खूप वेगळ्या गोष्टी. प्रचंड टेन्शन आलंय मला. विचार करून डोकं फुटायची पाळी आली. आणि त्यात तू आपलं, आणि सोबतीची एवढीच गरज असेल तर दामिनीला फोन कर ना, ती येईल तुझ्या बरोबर. तू येत नाहीयेस ना, मग मी कुणाला बरोबर न्यायचं हे मला सांगू नकोस. इट्स नन ऑफ युअर बिझनेस नाव.
सॉरी. मला तुला हर्ट करायचं नव्हतं, पण अगं तो फोन आल्यापासून खूप अस्वस्थ आहे ग मी. तिकडे काय परिस्थिती असेल, काय झालं असेल, काय काही सुचतच नाहीये मला. आणि त्यात तू हे असं बोल. आय एम रिअली सॉरी. हे बघ, मी असं करतो, जाताना तुला निनादकडे सोडतो आणि मग पुढे जातो. जा तू आणि शांतपणे ड्राईव्ह कर, नाही तर सरळ ड्रायव्हरला घेऊन जा. नको, ड्रायव्हर नको, मीच जातो. माझी काळजी करू नकोस. निनादकडे गेल्यानंतर काही गुड न्यूज कळलीच तर तुला फोन करेनच. अरे नीता, ये बस. हे काय, एकटीच? हां, किरण आईबाबांकडे गेलाय. ग्रेट. एनिवे, कशी आहेस? अस्वस्थ. व्हेरी प्रिसाइज आन्सर. हा, गुड. काय झालंय काय? डेट पुढे गेली, पण पूर्वी पण असं झालंय. अल्टिमेटली जे घडायला हवं होतं ते घडलं नाहीच. या विषयावर आपलं यापूर्वीही अनेकदा बोलणं झालेलं आहे. तेव्हा मी तुला सांगितलंय की माणूस हा एकमेव असा प्राणी आहे की ज्याच्या आयुष्यामध्ये प्रजनन, रिप्रोडक्शन हा एक अपघात असतो. इतर प्राणी, पक्षी हे प्रजननापुरतेच एकत्र येतात आणि नंतर वेगळे होतात, पण माणसाचं तसं नाहीये. सो पेशन्स ठेवणे हा एकमेव उपाय आहे. खरं आहे तुझं. सो तुझं म्हणणं आहे की वेट अँड वॉच. माझं म्हणणं असं आहे की वेट, वॉच अँड एन्जॉय. चल निघू मी. ओके, पण साहेब येणार आहेत कधी? उद्या, परवा किंवा आणखीन थोडे दिवस राहावं लागेल कदाचित. काळजी करण्यासारखं काही नाहीये ना? नाही, अजिबात काही नाही. नीता, काय ग, डोळ्यावरून पार्टी उतरली नाहीये की रात्र उतरली नाहीये? डोळे लाल वाटतात तुझे. काय नाही ग, जरा अस्वस्थ वाटतंय. काय झालं? तुझ्या नवऱ्याने 7th अॅनिव्हर्सरी इतकी छान सेलिब्रेट केली. आय रिअली मिस द पार्टी. ते सगळं खरं आहे ग, पण आय एम स्टील रेस्टलेस. कधी कधी मला खूप भीती वाटते. माझ्या आणि किरणच्या संसाराला कोणाची दृष्ट तर लागणार नाही ना ग. शी, असं काय काकूबाईसारखं बोलतेस? अगं तू एका चांगल्या शाळेत शिक्षिका आहेस. तुझा नवरा एका मल्टीनॅशनल कंपनीमध्ये मोठ्या पोस्टवर आहे आणि हे दृष्ट वगैरे तुला गोष्टी शोभतात? एकदा भीतीने डोक्यात घर केलं ना की काही सुचेनाचं होतं. म्हणजे सगळा कॉन्फिडन्सच गेल्यासारखा वाटतोय. एवढं काय झालंय? काल किरणच्या घरनं फोन आला होता. तो आईबाबांकडे गेलाय. सगळं काही ठीक आहे ना? होपफुली. काही काळजी करू नकोस ग, सगळं काही ठीक होईल. सगळ्या गोष्टी जर वेळच्या वेळी झाल्या असत्या तर आयुष्य किती सोपं झालं असतं नाही? लाईफ इज इम्परफेक्ट अँड देअरफॉर इट इज इंटरेस्टिंग. हीच फिलॉसॉफी मी निनादकडनं ऐकून आली आहे. माझ्या जागी असतात ना तर तुम्हाला कळलं असतं.
घे. कसं आहेस? बरं आहे. तू कशी आहेस? बरीच म्हणायची. जोपर्यंत हातपाय चालतायत तोपर्यंत बरी आहे. आबा तेही माझ्यासारखेच बरे आहेत. हे इकडे सगळं आहे तसंच आहे का? काय बदललं नाही? कसं बदलणार आणि कुणासाठी बदलायचं? आम्ही दोघं, ती पोर आणि आता तीही. आई तू काळजी नको करूस, सगळं ठीक होईल. काहीही ठीक होणार नाहीये. तू तुझा हे का सोडणार नाहीस? तेही काही बोलणार नाहीत आणि ती पोरगी आतल्या आत कुडत बसणार न बोलता. माझी मात्र बदल्यामध्ये फरफट होती, तडफड होती. आई म्हटलं ना नको काळजी करूस. आता मी आलोय ना. हे बघ, जे झालं ते झालं. आता पुढे काय करायचं याचा आपण सगळे शांतपणे बसून निर्णय घेऊ. काहीही निष्पन्न होणार नाहीये. तुमच्या दोघांची माझं आयुष्य बांधलं गेलंय ना. तुम्ही न्याल तिथे फरफटत जायचं बस. आई असं का बोलतेस तू? प्लीज शांत हो ना ग. असं कसं आहेस रे तू? तुला एकदा सुद्धा आईची आठवण नाही झाली? आपल्या आईला भेटावं, तिच्याशी बोलावं असं नाही वाटलं तुला? असा काय गुन्हा केला होता रे मी म्हणून अशी शिक्षा देतोयस तू मला? तू माझा मुलगाच आहेस की वैरी? आजी काय झालं? काही नाही रे बाळा. आणि हे कोण आहेत? अगं माझं जाऊ दे. मला सांग तू कोण आहेस? मी गौरी किरण पुरंदरे.